नमस्कार. आज आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत. अभ्यास म्हणजे काय? पंचांगामध्ये जे एकूण पृथ्वीच्या भोवती फिरणारे ग्रह आहेत त्यामध्ये मंगळ, चंद्र, बुध, गुरु, शुक्र आणि संपात बिंदू म्हणून जे राहू केतू आपण म्हणतो ते, या सगळ्यांची गती दिलेली असते. ते आता कोणत्या राशीमध्ये आहेत आणि त्यांची फळं काय, यासंबंधी विस्तृत माहिती सर्व पंचांगामध्ये असते. पण नेमकं आपल्याशी संबंधित जे असतात ते दोनच ग्रह, ज्या ग्रहांची कक्षा ही मोठी आहे आणि ज्यांना फिरण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम मोजता येतो. मग त्यामध्ये शनी हा सर्वात मोठा लांब आवाका असणारा ग्रह आहे. म्हणून आपण शनी बदल म्हणजे काय यासंबंधी एक पान पंचांगात वाचतो. आता आपण विचार करूया, शनी बदल म्हणजे काय. आपण भूगोलाचा अभ्यास करतो, जिओग्राफी, तेव्हा त्यामध्ये असा एक शब्द वापरलाय की सूर्य हा तारा आहे. हे आपण शिकलोय. तो स्थिर आहे. काही वेळेला असा वादाचा मुद्दा येतो की तुम्ही तारा आहे त्याला ग्रह काय म्हणता. तुम्ही त्याला तारा म्हणा, ग्रह म्हणा, नाहीतर वारा म्हणा, त्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा आणि आपण त्या ऊर्जेवर जगणं, पृथ्वीवरची सर्वच्या सर्व यंत्रणा ही त्याच्यावर चालते. सोलरपासून धान्य उगवण्यापासून पेरण्यापर्यंत, वाफ होणे त्यापासून ढग, हे सगळं त्यामुळं आहे. त्यामुळे त्याला ग्रह म्हणला का तारा म्हणला हे महत्त्वाचं नाही. त्याच्यापासून होणारे हे सगळे बदल हे स्वीकारायचे. त्यामुळं सूर्य हा तारा आहे, तो सगळ्यात मध्ये आहे. तो स्वतः फिरत नाही. फिरत असेल पण आपण तर आज जाणवत नाही आपल्याला, किंवा आपण म्हणत नाही. मग त्या भोवती फिरणारे सर्व ग्रह हे अंडाकृती म्हणजे गोल आहे, परंतु गोल नव्हे. एका बाजूला लांब आणि एका बाजूला लहान, याला लंब गोलाकृती असं म्हणतात. म्हणजे काय तर इथं आपल्या लक्षात येईल की अंड्याच्या आकाराची त्यांची फिरण्याची गती किंवा फिरण्याचा आस आहे. एका बाजूला सूर्यापासून काही वेळेला ते जवळ असतात आणि दोन वेळेला ते लांब जातात. ह्याला अंडगोलाकार असा मार्ग म्हणतात. ह्या मार्गाने सगळे ग्रह असे फिरतात. मग आपण या शनीबद्दल जेव्हा विचार करतो, हा सूर्याभोवती गोल फिरतो. ओके, सूर्याभोवती याला फिरण्यासाठी जो वेळ लागतो त्याचा आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता विचार करूया बरं का. हा इथं मध्ये सूर्य आहे असं माना. या सूर्याच्या भोवती ही एक कक्षा आहे. या कक्षेतून पृथ्वी फिरते. काही वेळेला ती सूर्याच्या जवळ येते, इथं काही वेळेला सूर्याच्या जवळ आहे, इथं काही वेळेला सूर्यापासून लांब जाते. यामुळे आपल्याकडे ऋतू तयार झाले आणि हे जे ऋतू आहेत त्या ऋतूमुळे आपण अभ्यास करतो की कोणत्या कालावधीमध्ये काय होणार आहे. बघा, पाऊस केव्हा पडणार, उन्हाळा केव्हा येणार, हिवाळा केव्हा येणार, बर्फ केव्हा पडणार, उकडणार केव्हा, ह्या सगळ्याचं आपलं गणित ठरलंय. आपल्या काही चुकांमुळे थोडंफार पुढं मागं होत असेल, पण हे सगळं गणित ठरलेलं आहे. तर ह्यामध्ये, ह्या लंब गोलाकारामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या पृथ्वीच्या भोवती सुद्धा अशाच लंब गोलाकार या एका कक्षेमध्ये चंद्र फिरतोय. त्यामुळे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आता प्रश्न असा आला, या चंद्राला या पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27 दिवस लागतात. हे 27 दिवस म्हणजे आपला 24 तासाचा एक दिवस आपण मानलेला आहे. पण हे तिथीमध्ये कन्वर्ट केले की चंद्र पृथ्वीभोवती एका 27 दिवसात फिरून येतो, पण तो तेवढ्यामध्ये 30 तिथी संपवतो. म्हणजे 15 तिथी शुक्ल पक्षातल्या आणि 15 तिथी कृष्ण पक्षातल्या. मग 30 दिवस, 27 दिवस आणि 30 तिथी यांचं गणित जर बघितलं आपण, तुम्ही बघा, तुम्ही 27 रुपये आणि 30 माणसं यांच्यात वाटायचे, किंवा उलट करा, 30 रुपये 27 माणसांच्यात, तर समसमान येणार नाही. थोडेफार कमी जास्ती येत राहतील. त्यामुळं आपल्याकडे तिथी ह्या कमी जास्त होतात. काही तिथींचा क्षय होतो आणि काही तिथी ज्या आहेत त्यांची वृद्धी होते. आणि असं एकूण गणित 30 तिथींचं 27 दिवसात बसवलेलं आहे.
त्यामुळं चंद्राला 27 दिवस. मग ही पृथ्वी जी आहे ही पण सूर्याभोवती फिरते आहे, हिला 365 दिवस लागतात. आता इथं हे कसं 27 दिवस आणि 30 तिथी असं गणित आहे, तसं इथं पण तसंच गणित आहे, 365 दिवस. पण आपण जर समजा बघितलं की चांद्रवर्ष, चंद्राचं वर्ष हे मराठी 12 महिन्यांचं आहे, त्यात 365 दिवस नाहीत, त्यात 354 दिवस आहेत. म्हणून मग उरलेले 11 दिवस ते पुढं 11 दिवस असं आपण करत मग त्यांना काय करतो माहिती का, तिथी दरवर्षी 11 दिवसानं पुढं 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 जाऊन पुन्हा मागे येते. मग त्याला आपण अधिक महिना वगैरे हे सगळं, हे मराठी सगळं शिकण्यासारखं आहे, हे मराठी सगळं शिकण्यासारखं आहे. आपण त्या खोलात जायचं नाही, आपल्याला बघायचं आहे शनी बदल म्हणजे काय. आता इथं 365 दिवस याप्रमाणे ती फिरते आहे, म्हणजे पृथ्वीला या सूर्याभोवती फिरून येण्यासाठी 365 दिवस लागतात. तसाच हा जो शनी आहे हा सुद्धा असा लंब गोलाकार या ह्याच्यामध्ये फिरतो. याला पृथ्वीभोवती नव्हे सूर्याभोवती शनीला फिरून येण्यासाठी 30 वर्ष लागतात. 30 वर्ष लागतात. 30 वर्ष तो एक फेरी पूर्ण करतो. सर्वात जास्त काळ शनीला लागतो. मग आपण जर बघितलं तर या विश्वाचे आपण काय केलेलं आहे, घड्याळा टाईप 12 भाग केलेले आहेत आणि त्याला आपण राशी म्हणतो. हे घड्याळ आहे साधं आपलं घरच्या घड्याळासारखं. 1 म्हणजे मेष रास, 2 म्हणजे वृषभ रास, 3 म्हणजे मिथुन रास, 4 म्हणजे कर्क रास, 5 म्हणजे सिंह रास, 6 म्हणजे कन्या रास, 7 म्हणजे तुळ रास, 8 म्हणजे वृश्चिक रास, 9 म्हणजे धनु रास, 10 मकर, 11 कुंभ रास आणि 12 म्हणजे मीन रास. आपण घड्याळाकडे बघायचं, लगेच समजतं संकल्पना आपल्याला. आता प्रश्न असा येतो की 30 वर्ष जे आहेत हे याला फिरण्यासाठी तो ह्याच्या वेगवेगळ्या जागेतून फिरत असतो. मात्र त्याची फिरण्याची कक्षा लंबगोलाकार आहे. आता 30 वर्ष आणि ह्या 12 राशीतून तो फिरतो, म्हणजे 30 वर्षाला जर मी 12 राशीने भागलं 30 डिवायडेड बाय 12 तर तुम्हाला असं लक्षात येईल 2 वर्ष आणि 6 महिने म्हणजे उत्तर येणार 3.5. पण 3.5 म्हणता येणार नाही, म्हणजे काय 2.5 म्हणजे 2 वर्ष आणि 6 महिने लागतात. प्रत्येक राशीत शनी हा 2 वर्ष आणि 6 महिने म्हणजेच 2.5 वर्ष लागतात. यालाच काही लोक 7.5 असं म्हणतात. 2.5 वर्ष एका राशीत, दुसऱ्या राशीत 2.5 वर्ष 5 वर्ष, तिसऱ्या राशीत 2.5 वर्ष 7.5 वर्ष झाली. तर हा 7.5 हा शब्द या पद्धतीने आलाय. आता आपल्याला बघायचंय की हा प्रकार कशा पद्धतीने आपण विचारात घेतो. 2.5 वर्ष शनी एका राशीत राहतो आणि तो त्या राशीतून पुढच्या राशीत जातो, म्हणजे शनी बदल होतो. म्हणजे जर समजा हा शनी आता ह्या धनु राशीमध्ये आहे आणि यातून तो मकर राशीमध्ये गेला, तर धनु राशीत तो 2.5 वर्ष होता आणि पुढे मकर राशीत गेला, तिथं तो 2.5 वर्ष राहणार आहे. ज्या दिवशी आपण तो बदल आहे असं समजतो की बाबा या 7 तारखेला जानेवारीच्या शनी पुढच्या राशीत जात आहे, तर 7 तारखेला जानेवारीपासून पुढे 2.5 वर्ष तो त्या राशीत राहील. ज्यावेळेला आपण असा विचार करून मांडतो तेव्हा तो शनी बदल झाला असं म्हणतो. मग शनीच्या बदलाचं काय, तर प्रत्येकाचे परिणाम आहेत. बघा तुम्ही, आठवडा बदलला की आपलं जगणं बदललं, रविवार संपतो की सोमवारी कामाला लागावं लागतं. आठवडा बदल आपल्यावर परिणाम होतो. शनिवार झाला की रविवार कंटाळा का, संडे. आठवडा बदल आपल्यात लगेच बदल होतो. आपण म्हणतो का रविवारी तरी काम करायला पाहिजे, नाही. म्हणजे आठवड्यातल्या बदलाचा परिणाम आपल्यावर होतो. महिना संपला, झालं, चिंता सुरू झाल्या, पगार, ही बिलं भागवा, ती बिलं भागवा, हे संपलंय बघा, ते संपलंय बघा, सुरू झालं. म्हणजे महिना संपला की आपल्या मागे बाकीचे सगळे विचार, त्याची फळं सुरू झाली. वर्ष संपलं, पहिल्यांदा कॅलेंडर बदला घरातलं लगेच. महिने तेच आहेत, फक्त वर्षाचा आकडा बदलला. 2020चं 2021 झालं, 21चं 22 झालं, 22चं 23 झालं. 12 महिने तेच आहेत, त्यात काही बदल झालेला नाही आहे. पण आपल्यामध्ये एक दिवस आला, वाढदिवस, काय झालं, 1 वर्ष संपलं, 2 वर्ष संपले, आयुष्यातलं 1-1 वर्ष कमी झालं आपल्या, हे आपल्याला सांगता येते. तसं
एक राशीतून तो दुसऱ्या राशीत जातो, तसा शनी बदल झाला म्हणजे या राशीतून त्या राशीत गेला की आपल्याला बरोबर प्रत्येक राशीला काय फळं आहेत हे त्याच्याकडून समजून घ्यावं लागतं. मग त्याला आपण म्हणतो शनी मोजायचा कसा. बघूया आपण हा मोजायचा कसा. आत्ता आज हा शनी मीन राशीमध्ये आहे, म्हणजे मी इथं मीन राशीच्या खाली श असा शब्द लिहिला, म्हणजे आत्ता शनी मीन राशीमध्ये आहे. मग तो कधी बदल होणार आहे त्यावेळेला बघू आपण, आता तो विचार नाही. मग जर शनी आत्ता मीन राशीमध्ये असेल तर माझ्या राशीला कितवा असा तुमच्या समोर प्रश्न येतो. मग तुम्हाला ते मोजता आलं पाहिजे. म्हणजे कसं, तुमची जी राशी असेल त्या राशीपासून घड्याळाचा काटा कसा फिरणार असा क्लॉकवाईज, तो उलटा फिरत नाही. त्यामुळं तुमची राशी कुठं असेल तिथं बोट ठेवा आणि तिथून त्या 12 पर्यंत मोजा. तुम्हाला असं लक्षात येतं तुम्हाला शनी कितवा कळेल. उदाहरणार्थ सिंह राशीच्या व्यक्तीने विचारलं मला शनी कितवा आहे, तर मी म्हणेन तुझी रास बाबा सिंह म्हणजे 5. इथून तू 12 पर्यंत मोजूया आपण. सिंह राशीच्या व्यक्तीला शनी कितवा आहे आणि त्याचं फळ काय आहे असा आपला आजचा प्रश्न आहे. ह्या सिंह राशीपासून मी आत्ता शनी 12 म्हणजे मीन राशीमध्ये आहे. कोणत्याही माणसाला हे केव्हाही कळेल. कोणतंही पंचांगामधलं कुठलंही पान काढा आणि खाली जी चौकट असते त्या चौकटीमध्ये त्या महिन्याच्या शेवटच्या दिवसाची चौकट असते. त्यामध्ये शनी कशात लिहिलाय बघा. आत्ता जर तुम्ही आज बघितलं तर शनी 12 या अंकामध्ये आहे. तो 2.5 वर्ष तिथंच राहणार आहे. 2 पंचांग 3 पंचांग बदलले तरी पण शनी तिथंच असणार आहे. त्यामुळं शनी हा मीन राशीमध्ये असेल तर सिंह राशीपासून तो कितवा असा प्रश्न आला की तिथून मोजायचं. सिंह म्हणजे 1, कन्या रास म्हणजे 2, तूळ रास म्हणजे 3, वृश्चिक रास म्हणजे 4, धनु रास म्हणजे 5, मकर रास म्हणजे 6, कुंभ रास म्हणजे 7 आणि मीन रास म्हणजे 8. म्हणजे सिंह राशीपासून 1 2 3 4 5 6 7 8 सिंह राशीपासून शनी 8व्या घरात आहे. त्यामुळे सिंह राशीला शनी 8वा आहे असं म्हणावं लागेल. मग त्याचं फळ काय त्याचं कॅल्क्युलेशन इथं दिलेलं असतं. हे पंचांगात दिलेलं आहे सगळं आपल्याला. 8वा फळ आणि शनी, पहिला शनी, दुसरा शनी, तिसरा शनी, चौथा शनी, 5वा शनी, 6वा शनी, 7वा 8वा 9वा 10वा 11वा आणि 12वा असे 12 शनी आहेत. त्याचं फळ काय. आता हे त्याचं फळ जे आहे ते याने दिलं याप्रमाणेच मिळतं का. नाही, याप्रमाणे मिळत नाही. हे सर्वसाधारण ढोबळमानाने दिलेलं असतं. म्हणजे बघा सिंह राशीच्या माणसाची आपण 5 सिंह राशीची माणसं घेतली आणि 5 लोकांच्या पत्रिका काढून बघितल्या तर प्रत्येकाच्या पत्रिकेत शनी वेगवेगळ्या घरात असेल. त्याचा जन्म झाला तेव्हा शनी कुठं आहे त्याच्या पत्रिकेत आहे. म्हणजे एकाचा जन्म 1980चा आहे, दुसऱ्याचा जन्म 1990चा आहे, तिसऱ्याचा 97चा आहे, चौथ्याचा 2002चा आहे, 5व्याचा 2009चा आहे. तर प्रत्येकाच्या राशीमध्ये पत्रिकेत शनी वेगवेगळा असेल आणि तो वेगवेगळ्या घरात असेल. तो एकटा असेल किंवा त्याच्याबरोबर अजून कोणतरी सोबतीला असेल त्यावेळी त्याचं फळ वेगळं असेल. म्हणजे त्याची रास त्यावेळेला जरी शनी जरी त्या राशीत असला तरी त्याची महादशा ही वेगवेगळी चालू असेल. त्यामुळे त्याची फळं वेगवेगळी मिळतील. परंतु कॉमन आपण असा विचार करतो की सिंह राशीला शनी कितवा. आता आपण मोजलं 8वा. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथं दिलंय 8वा शनी तुम्हाला पीडा देतो. पीडा म्हणजे कुठला तरी एक त्रास मागे लागतो आणि आपण विनाकारण त्यामध्ये पैसे आणि वेळ वाया घालवतो. त्याला शनी पीडा देतो असं म्हणतात. आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. समजा गृहीत धरा की मिथुन राशीच्या व्यक्तीने विचारलं मला की मला शनी कितवा आहे. मिथुन म्हणजे 3, तिथून मी मोजणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे मिथुन राशीच्या पासून आपण जर मीन पर्यंत मोजलं तर 10 येतात. मग 10वा शनी हा दमन करतो. म्हणजे काय या शब्दाचे अर्थ कळले पाहिजे. म्हणून हा सगळ्यात मोठा भाग आहे. बघूया पहिला शनी हा काय करतो
तर पहिला शनी म्हणजे त्या राशीलाच असणारा शनी हा भीती निर्माण करतो. व्यक्तीला कोणत्या तरी एखाद्या गोष्टीची भीती तयार होते आणि त्या भीतीपोटी तो जवळजवळ त्या 2.5 वर्षामध्ये जो काळ दिलेला आहे त्या काळामध्ये त्याला भीती जी आहे ती त्रासदायक ठरते. मग आता ती त्रासदायक ठरते म्हणजे काय, तो फळकत देतो. कोणत्याही पत्रिकेमध्ये असं लक्षात येईल 2.5 वर्ष जर तो एका राशीत राहत असेल तर तो फळ फक्त शेवटचे 6 महिने देतो. शेवटचे 6 महिने मी इथं लिहितो. शेवट 6 महिने तो फळ देणार आहे आम्हाला फक्त. म्हणजे 30 वर्षामध्ये तो प्रत्येक राशीला आहे 2 वर्ष 6 महिने. पहिल्या 2 वर्षात काहीही होत नाही. विनाकारण भीतीनं दबून जायचं नाही, मानसिक क्लेश करून मनोविकृत व्हायचं नाही. फक्त शेवटचे 6 महिने तो फळ देते. मग पहिला असेल त्याला शेवटचे 6 महिने जे आहेत त्यात भीती उत्पन्न होते आणि एखाद्या गोष्टीची भीती त्याला त्रास देते. ती भीती कमी होत नाही. भीती कमी होण्यासाठी आपल्याला धार्मिक दृष्ट्या कुठल्या तरी एखाद्या मंत्राचा जप किंवा कुठलं तर एखादं छान पुस्तक की धार्मिक दृष्ट्या आपण वाचत बसलो आणि वाचण्यामुळे आपल्याला आनंद मिळाला तर ती भीती कमी होते. मग त्याला अनेक सांगितलं की शनीला जा, शनीचा मंत्र म्हणा, त्यानंतर शनीचा जप करा, त्या शनीला तेल किंवा काय तुमची उडीद, त्यानंतर काय त्याला आपण म्हणतो की एखादा नारळ फोडा वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला कुठलं वाटेल ते तुम्ही त्यामध्ये करू शकता. हेच पाहिजे अशातला भाग नाही. शनीची पीडा हे वास्तव नाकारून शनीची अवकृपा, महादशा, फेरा, पीडा असे लेबल्स आपण लावत बसायचं नाही. मग आपल्याला काय लक्षात येईल की एक तर त्याची भीती आहे पहिला शनी. दुसरा शनी असताना व्यक्तीकडचा धननाश म्हणजे पैसाच नव्हतो. दुसरा शनी. तिसरा शनी असताना व्यक्तीला ऐश्वर मिळतं. म्हणजे काय, त्याच्याजवळ नाही आहे पण त्याला आनंद देणारं असं काहीतरी त्याला फळ मिळेल. लग्न होत नाही त्याचं लग्न होईल, मुलं होत नाहीत त्यांना मुलं होईल, घर नाही त्यांना घर मिळेल. हे ऐश्वर म्हणायचं आपल्याला. मग ते ऐश्वर भोगायची आमची मानसिक तयारी असली पाहिजे. बऱ्याच वेळेला सगळं झालंय आणि त्यामध्ये लग्न झालं आणि थोडी कुरबुर झाली की तो म्हणतो अरे चा हे लग्न करून मी फसलो बाबा. अरे तुला मिळालेलं ऐश्वर सांभाळायला येत नाही. हा शनीचा दोष आहे का तुझा दोष आहे? वैयक्तिक तुझा दोष आहे. तुला ते मिळालेलं नीट सांभाळता आलेलं नाही. पण आपल्याकडे मिळालेलं ऐश्वर जे आहे का नाही ते सुद्धा सांभाळण्याची मानसिकता नाही आहे. 10 रुपयाच्या तिकिटामध्ये 10 लाख रुपये तुम्हाला बक्षीस मिळालं लॉटरीचं, तर तुमचे 4 लाख रुपये त्यामध्ये गिफ्ट टॅक्स म्हणून जातात. तुम्हाला मिळतात किती? 6 लाख. 10 रुपयात 6 लाख मिळाल्याचं माणसाला समाधान नाही. 4 लाख गेले म्हणून तो कोणीतरी वारल्यासारखं रडत बसेल. ही जर मानसिकता असेल तर ऐश्वर म्हणजे काय हे कळायला 4-5 जन्म घालवावे लागतील. म्हणून ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. 4 नंबरला दिले शत्रुभय. म्हणजे जर चौथा शनी असेल तुम्हाला तर तुम्हाला शत्रूपासून भय निर्माण होतो. मला कोण त्रास देतं का काय. मग बरेच लोक माझ्याकडे दिसतात. शत्रुभय म्हणजे आपणच स्वतःच्या मनाला काही गोष्टी जाणवतो, त्या आमच्यापासून मला धोका वाटतो, तो माझ्या मार्गावर आहे, तो माझं काहीतरी बरं वाईट करेल किंवा काहीतरी. खेडेगावात तर हा प्रकार जास्त. मला त्यानं काहीतरी चिटूक केलंय, माझ्यावर देव घातलाय असं म्हणून तो वेड्यासारखा स्वतःलाच त्रास करून घेतो. तो अमका माझा शत्रू आहे, माझ्याकडे टवकारून बघतो, मला मारल का काय, मला भीती वाटते. म्हणजे स्वतःच आपण शत्रू भय तयार करतो आणि त्या भयाच्या वलयामध्ये राहतो आणि आपल्याला त्रास होतो. आपण ठरवलं पाहिजे की याचं काय, तर ते फक्त 6 महिन्यासाठीचा काल आहे. पण आपण 2.5 वर्ष या एका सावलीखाली राहतो आणि आपल्याला त्रास करून घेतो. 5 म्हणजे पीडा तयार होते. कुणाकडून काहीतरी सारखी पीडा तयार असते आपल्याला, त्यामुळे ही पीडा. 6 नंबर धनलाभ होणे. म्हणजे काहीही नसताना कुठेतरी मागं आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कर्माचा फायदा म्हणून आपल्याला धनलाभ होतो, पैसे मिळतात. काय वेळेला उलट होईल, दोष लागतील. 7वा असेल तर दोष लागतील. म्हणजे काहीही संबंध नसतो, करणारा वेगळा असतो आणि एखादा ब्लेम आपल्यावर येतो आणि आपण त्यात सापडतो आणि मग ते केस चालत राहील. कुणीतरी आपल्यावर विनाकारण संशयाचं भूत तयार होऊन तुम्हीच अमकामकं केलं म्हणून ब्लेम लावेल आणि आपण त्या ब्लेमाखाली सारखं ते निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. हा दोष लागतो. 8वा असेल तेव्हा तुम्हाला पीडा तयार होते. मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल. चिंता हा सगळ्यात मोठा दोष आहे.
हा चिंतेचा दोष, त्याला आपण पीडा असं म्हणतो. 9 धर्मक्षय म्हणजे काय, तर एखादं चांगलं धार्मिक कार्य तुम्ही करणार आहात, तुमच्या हातून ते होणार आहे, परंतु नेमकी अशी परिस्थिती येते की तुमच्या हातून होणारं धार्मिक कार्य जे आहे त्यात काहीतरी विघ्न येतं आणि तुम्ही ते होऊ नये म्हणून आडवे पडलात आणि तुमच्यामुळं ते झालं नाही अशी तुमच्यावरती ब्लेम किंवा काय तो आरोप येतो आणि मग आपण अडचणीत येतो. त्याला धर्मक्षय असं म्हणतात. 10 दमन, त्याला दौर्मन असा शब्द आहे. पण दमन म्हणजे काय, काहीही कारण नसताना एखाद्या गोष्टीत आपलं दमन होतं, कारण नसताना दमन होतं. उदाहरणार्थ बघा, एक बिल्डिंग बांधायला काढलेली आहे, स्वतःची जागा आहे, इंजिनियर ठरवला, पैसे विषय सगळे आहेत, शेजारच्या माणसानं केस घातली, ह्या आमच्या घराला चिटकून एवढी बिल्डिंग नको आहे मला. अरे अच्छा झालं, आता ते केस उठेपर्यंत आपण थांबलं, केस संपली, काढली, सगळं झालं. इंजिनियर जो आहे तो आजारी पडला, थांबलोय, काय पर्यायच नाही, पैसे देऊन बसलोय, 6 महिने गेले, इंजिनियर वारला, आता दुसरा बघत राहा, त्याला दिलेले पैसे गेले. दमन, काहीही कारण नाही, सगळं केलं, इंजिनियर दुसरा आणला. एखाद्या कामगाराचा कुठतरी त्या लाईटला कुठला हात लावताना मृत्यू होतो, पोलीस येतात, केस दाखल होते आणि काम ठप्प होऊन जातं. आपलं काहीही कारण नाही आपलं, आपण जबाबदार नाही, पण आपलं दमन होतं त्यामध्ये. आता काय करू, ज्या प्रश्नाला उत्तरच नाही, अशा प्रकारच्या दमनामुळे आपण रडत बसतो. हे झालं दमन. 11 धनलाभ, काही कारण नसताना आपल्याला पैसे मिळण्याचा योग येतो आणि कुठून तरी आपल्याला पैसे मिळतात. आपण पेरलेले असतील किंवा आपला काही संबंध नसेल तरी पण आपल्याला पैसे मिळतात. हा 11वा शनी आपल्याला पैसे देतो आणि 12वा शनी आपला धननाश करतो. आपल्याकडचे आहेत ते पैसे, गडाक आपल्यासारखे कोणतरी गोड बोलतं, त्याची गरज असते, आपण पगळतो, तो देतो म्हणून आपल्याला काय करतो, कमिटमेंट करतो आणि देत नाही, आपल्या वेळेला पैसा मिळत नाही. मुलीच्या लग्नासाठी ज्यांनी बँकांमध्ये पैसे ठेवलेले आहेत 5-5 वर्षाच्या मुदतीनं आणि त्या 5 लाखाचे 10 लाख झाले, सगळं झालं, मुलगी लग्नाला आली, आता लग्न करायचं आणि बँक उठली, काय झालं, धननाश. त्या व्यक्तीचा काही दोष आहे, काही दोष नाही, बँक बुडली म्हणजे आता काय, कळलं, कोर्टात गेले, 10 वर्षांना पैसे मिळतील का नाही मला माहिती नाही, आपलेच पैसे, धननाश झाला माझा. घरात ठेवलेलं सोनं चोरी होणं, आपल्याकडे असलेला पैसा बँकेत आहे, काहीही कारण नाही, बँक चालू आहे, पण माझं खातं जे आहे ते माझ्यावर कुणीतरी चोरीचा आरोप केला किंवा कुठं तर कशात तर मी गावलो म्हणून सांगितलं आणि ते खातं ब्लॉक केलं, मला पैसे काढता येत नाहीत ना, काय झालं, धननाश झाला, मला वापरताच येत नाहीत पैसे माझे. या स्वरूपाचं जर आपलं हे सगळं असेल तर शनी बदल म्हणजे काय, आणि हा दर 2.5 वर्षानं होईल, फक्त तुम्हाला फळ मिळेल शेवटचे 6 महिने. या प्रमाणात प्रत्येक वेळेला शनीचा बदल जो आहे तो मोजायचा. शनीसारखा अत्यंत चांगला आपल्याला शनी काय करतो, तर फक्त ऐश्वर्य देतो, आनंद देतो. आपण त्याच्याकडे बघताना जर दृष्टी आपली चुकीची असेल तर आपल्याला त्याची फळं तशीच मिळतील. नेहमी असं सांगितलं जातं की एक माणूस रस्त्याने एक मोकळं ताट घेऊन फिरतो आहे, सगळ्यांना दिसलं की तो भीक मागायला चाललाय, लोक म्हणायला लागले काय बघा भीक मागायला चाललाय, पण त्यांच्यामध्ये एक माणूस पलीकडे होता, तो म्हणला थांबा जरा तुम्ही. सगळे म्हणतात तो भीक मागायला चाललाय, तसं नाहीये, तुम्हाला जे दिसतं ते वास्तव नाहीये, वास्तव खरं वेगळं आहे. काय झालं, 1 तासापूर्वी तो घरातून त्यामध्ये 25 वर चपात्या घेऊन तो वाटायला गेला होता आणि तो सगळ्यांना वाटून सगळं करून ते मोकळं पातेलं घेऊन परत आलाय आणि तुम्ही त्याला भीक मागायला गेला किंवा भीक मागतोय म्हणता. तुमची नजर चुकीची आहे, तुम्ही चुकीच्या वेळी त्याकडे बघत असाल. तुम्ही जर अगोदर आलास तर तुम्ही हे बोलला नसता. म्हणजे लोकांची दृष्टी चुकीची असेल तर ते काहीही बोलतात, त्याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे शनी हा आनंद देणार आहे, तुम्ही त्याकडे पीडा देणारा म्हणून बघत असाल तर तो पीडाच देईल. आपण काय आनंद घेतो आणि आपण त्याकडे कसं बघतो याच्यावर आपली मानसिकता आहे. त्यामुळे शनी किंवा गुरु यांच्याकडे बघत असताना तुमची मानसिकता काय, त्यामुळे हा सगळा प्रयोग मानसशास्त्रावर आधारित आहे. तुम्ही त्याकडे जर म्हणलात की शनी खरोखरच अतिशय उदार, माझं कल्याण करणारा, मला आनंद देणारा ग्रह आहे, तर तो खरोखरच तुमच्यावर 2 हात पुढं करून तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे. पण आम्ही जर त्याला ब्लेमच म्हटलो तर तो आम्हाला ब्लेम देईल. विचार करा, तुम्ही त्याला कोणत्या प्रकारचं लेबल लावाल त्या प्रकारचं तुम्हाला फळ मिळणार आहे. प्रयत्न करा. शनी बदल झाला, तुमच्या आयुष्यात तो आनंदच देणार आहे. तुम्ही जर त्याकडे आनंदानं पाहिलं तर, नाही तर मग शनीचा बदल हा प्रत्येकाला त्रासदायक ठरेल. विचार करा,
तुमच्या मनोवृत्तीत बदल झाला की तुम्हाला मिळणारी फळं उत्तम आहेत. मनोवृत्तीच बदलली नाही तर तुम्हाला मिळणारी फळं निश्चितपणे चांगली नाहीत किंवा मिळणार तर नाहीत. प्रयत्न करूया. शनीचा बदल आपल्यासाठी नेहमी आनंददायी, छान आणि प्रसन्न करणारा असला पाहिजे. जर असा असेल तर तुम्हाला त्याच प्रकारची फळं मिळो ही मी प्रार्थना करतो. भेटूया पुढच्या एकाच अशाच व्हिडिओमध्ये ज्यामध्ये गुरुबद्दल म्हणजे काय आपण बघणार आहोत. आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ज्योतिषविषयक काहीही अडचण आली आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला काही त्याबद्दल माहिती विचारायची असेल किंवा सल्ला पाहिजे असेल तर हा नंबर आहे आमचा 99-218-10-380. आपण या नंबरला संपर्क साधू शकता आणि आपल्याला हवं ते सगळं मार्गदर्शन त्यामध्ये घेऊ शकता. ते पे असेल तो भाग नंतरचा आहे, परंतु तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि तुमच्यामध्ये असणारे सगळे चांगले बदल हे तुम्हाला आनंद देण्यासाठी कारणीभूत असतील. भेटूया पुढच्या एक अशा छान व्हिडिओमध्ये.